आई शपथ आडस मी पहिल्यांदा आलो रे पुण्यात येताना माझी परिस्थिती लय डेंजर झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर आपली तिकडे गाडी लावली बघू शकता तुम्ही, झूम करून दिसते काय माहिती नाही। तर मित्रांनो आंबे आता संपलेत, आता काय मे महिना आता एंडिंगला म्हणजे एंडिंग पण झाला लवकर यंदा यावर्षी आंबे संपले। तर बघू शकता तुम्ही ह्यावर्षी सीझन जरा लवकर हा टपला। तर आजचा ब्लॉग जरा मी संध्याकाळीच प्ले केला आहे म्हणजे चालू केला आहे। तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते काय होईल, ऐरा ब्लॉग तर बघू। तर मित्रांनो आज आपलं महत्त्वाचं एकदम काम झालं ते म्हणजे आपली जी जुनी गाडी आहे त्या गाडीला आपण नंबर लावला आहे। जुन्या गाडीची जी नंबर प्लेट होती ती आपण अपग्रेड केलेली आहे। तर HSRP आता नवीन सिस्टीम RTO ऑफिसकडनं आलेली आहे, तर ती आपण अपग्रेड केलेली आहे। तर तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीची। तर अशा प्रकारे मित्रांनो आपली नंबर प्लेट बसलेली आहे, म्हणजे जे आता नवीन RTO सिस्टीम आलेली आहे तर त्यानुसार बसलेले आहे। आणि हे जे ब्रॅकेट आहे हे तुम्हाला सेपरेट परचेस करावं लागेल, कारण का ते त्यांच्यासोबत येत नाही, कारण का ते डायरेक्ट ते याच्यामध्ये रिबीड मारतात। तर त्याच्यामुळे ते आपण हे डायरेक्ट सेपरेट घेऊन हे बसू शकतो। ग्लॉसी असल्यामुळे ह्याची जरा किंमत जास्त आहे ह्या ब्रॅकेटची। तर साधं पण असतं तरी बघा, ही आपली जुनी नंबर प्लेट। तर चला मित्रांनो बाकीचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा। A few moments later. तर मंडळी आम्ही चाललो आहोत पुण्यामध्ये। तर आम्ही पुण्यामध्ये फिरायला चाललो आहोत, जरा फिरून पुण्यामध्ये जरा सुट्टीचा वार असल्या कारणानं। तर मित्रांनो आता आम्ही माझी तरी पहिली ट्रिप पुन्हा आहे। माझी पण यावर्षी पहिल्यांदाच जातोय ह्या वर्षी, पण मी अजून पण पुण्यात गेलो नाही। तर आजचा प्लॅन आमचा जो होता म्हणजे बरेच दिवस आपण दोघांचा राहिला होता, दोघांचा आम्ही भरपूर दिवस प्रयत्न करत होतो की आम्ही एकदा तरी दोघं पुण्यात जाऊया। आणि हा पण गेलेला नाही, हा मुंबई वगैरे फिरून यायचा, पण पुण्यात त्याला जायला थोडस मनाजवळ कंटाळा यायचा, कंटाळवाणी वाटायचं। तर आज तो योग धरून मुद्दाम आम्ही निघालो दोघं। तर चला let's go। तर कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो। तर काहीतरी करूया आजच्या ब्लॉग मध्ये। हो, नवीन नवीन काहीतरी बघायला मिळेल, आम्ही दाखवू तुम्हाला। काय कंडिशन आहे माझ्या जरा बॅड वाटते। तर भेटूया, कंटिन्यू ब्लॉग आमचा बघत राहा तुम्ही मित्रांनो। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। तर लेट्स गो। आता आम्ही चाललोय, आता आधी गाडी चालवतो आणि मग आपण भेटू अर्ध्या रस्त्यात। ओके। A few moments later. हे पुण्यावर लागतंय। काय परिस्थिती आहे बघ। हे आहे कुठला ना कात्रजचा बोगदा आहे। संदेश मोदीची बाई इकडे बोरघाटात। काय बोलले, पुण्यात येताना आम्ही बोरघाटातून आलेलो आहे। तर बघू शकता मित्रांनो माझी परिस्थिती लय डेंजर झाली। आवाकाच्या बाहेर जागा गाडीचा बस ओढीत नाही आम्ही। एवढा काय मोठा विषय आहे, त्याला कळायचं नाही। आपण खाली जातो, आमचा विषय तर इथे दिसत नाही कॅमेऱ्यात माझ्या। त्या गाड्याचा तिकडे जायचं आपल्याला, बोल। खाली गाव आहे रे। हो, भयानक बोरघाट, एकदम लेवल बाय लेवल आहे रे, खतरनाक एकदम। आई शपथ आडस मी पहिल्यांदा आलो रे बोरघाटात। या इथे आपल्या 400चा संदेश फोटो काढलेला आहे, त्याला दाखवी नाही याच्यात मोबाईलमध्ये दादाच्या वेळेला। होय तिथे बरोबर काढलेला आहे फोटो बघा। ह्या एवढ्या एरियात कुठं तरी काढलेला आहे। हो काय वाटतं खाली बघा ना काय आहे ती व्ह्यू। आता काय गरगर लागलं मला डोकं। मस्त म्हणजे काय पावसात नाही बघा ना इकडे बघा माकड हे रे। काय वाटून घ्या दोघांनी। कैसे लोक रे त्यांनी काय परिस्थिती जेवशील जाऊन मग का को आहे खाली बघ। आता खाली आता महाड झाला सुरू। ते काय महाडचा हायवे दिसला मला। हा जागा खाली हा काय हायवे बघा, तो हायवे आहे महाडचा। आणि इथं वरून महाड दिसतंय मित्रांनो, बघू येता इकडे संदेश मोदीची हवा टाईट, इकडे माझी पण जराशी झाली होती। दगड पण बघतोय रे वरनं, खाली जोपर्यंत जात नाही आणि हा वरण दगड दिसत नाही कंडिशन बेकार आहे। काय रस्ता
त्या जागेवरची ट्रेन आहे थांबणार आहे गाडी इथं. मित्रांनो बघू शकता तुम्ही हा बोरघाट. आमची जरा नाही म्हणण्यापेक्षा पूर्वीच घ्या.